Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. जाधव साहेब, कोकणामध्ये प्रचार सुरू झालेला आहे आणि तुम्ही प्रचारामध्ये सहभागी होत नाही, त्यामुळे तुम्ही नाराज आहात का, असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. काय संभ्रमाचं वातावरण, नेमकं काय सांगाल तुम्ही? असं आहे की तुम्हाला माहित असेल की 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेनी शिवसेना हा पक्ष फोडला आणि त्या पक्ष फोडल्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही या गद्दारीच्या विरोधात जे काही रान पेटवण्यामध्ये काही प्रमुख मंडळी आहे त्या विरोधात रान पेटवण्याकरता म्हणून, म्हणजे एकनाथ शिंदेच्या विरोधात रान पेटवण्याकरता म्हणून भास्कर जाधव देखील त्यांच्या बरोबरीनं आहे. आपण पाहिलं असेल विधानसभेच्या सभागृहामध्ये सुद्धा भास्कर जाधव जे प्रहार करतो, मला वाटतं अन्य कोणी एवढे प्रहार केले नसतील. जाहीर सभांमधून भारतीय जनता पार्टी असेल, एकनाथ शिंदे असतील, यांच्यावर तुटून पडण्याचं काम हे भास्कर जाधवनी करताना कधीही हात राखला नाही. त्यामुळं आता भास्कर जाधव प्रचारात नाही असं म्हणणं याला काही काडीचे अर्थ नाही. मध्यंतरी अशाच पद्धतीनं माझ्या नावाची एक अफवा उठवली गेली की भास्कर जाधव नाराज आहेत. त्यावेळेला या गोष्टीला मी उत्तर दिलं होतं, ते आताच्या देखील या अफवेला उत्तर देतो की ज्या वेळेला योद्धा शरण जात नाही, योद्धा ज्या वेळेला हार मानत नाही, त्यावेळेला प्रतिस्पर्धी गोटातून, विरोधी गोटातून त्याच्याबद्दल शंका निर्माण करणं, त्याला बदनाम करणं, त्याच्या विरोधात संशय निर्माण करणं ही एक कूटनीती म्हटली जाते. याला युद्धनीती म्हणत नाही, ही कूटनीती आहे. आणि ही कूटनीती माझ्या विरोधात जाणीवपूर्वक विरोधी पक्षाकडून खेळली जाते, एवढाच त्याला अर्थ आहे. यापेक्षा फार काही या गोष्टीला अर्थ नाही. मी तर कायम राजकारणामध्ये सक्रिय आहे, प्रचारामध्ये सक्रिय आहे, परंतु जाणीवपूर्वक या अफवा उठवल्या जात आहेत.